तुम्हाला काय विचारलेलं आहे, यापैकी कोणते ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये नाही विचारलंय. त्याचे योग्य उत्तर काय आहे, महाकालेश्वर. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग कुठे आहे, तर मध्य प्रदेशमधील उज्जैन येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक सी तुमचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न, काय विचारलाय तुम्हाला, PMLA 2002 या कायद्याचे पूर्ण नाव काय विचारलं होतं. तर या कायद्याचे पूर्ण नाव काय, प्रिव्हेंटेशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट. ऑप्शन क्रमांक सी तुमचे करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28 मध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, यापैकी कोणते केंद्रीय सशस्त्र पोलीस दल CAPF नाही असं विचारलं होतं. तर मित्रांनो NSG आहे, CISF आहे आणि SSB देखील आहे. तर राष्ट्रीय RR ऑप्शन क्रमांक राष्ट्रीय रायफल ऑप्शन क्रमांक D तुमचं बरोबर आहे, हे CAPF नाहीये. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न, ज्यामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक आहे 29, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय, यापैकी कोणता विषाणू अलीकडेच गुजरात व महाराष्ट्राच्या बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे. तर त्या विषाणूचं नाव काय विचारलं होतं, त्याचे योग्य नाव काय, चांदीपुरा. ऑप्शन क्रमांक B तुमचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30 मध्ये काय विचारलंय, अर्थसंकल्प 2024 मध्ये आयकराची सर्वाधिक कपात दर काय. तर आयकरचे सर्वाधिक कपात दर काय, 30%. ऑप्शन क्रमांक C तुमचं बरोबर उत्तर आहे. 15 लाखापेक्षा त्यांचं जास्त उत्पन्न असेल त्यांना 30% कर लागणार आहे. त्यानंतर पाहू शकता प्रश्न क्रमांक 31 आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय, महाराष्ट्रामध्ये पोलीस पाटलांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत. हा देखील खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे, त्यामुळे संपूर्ण पेपरचं विश्लेषण नक्की पाहत जा मित्रांनो. तर पाहू शकता याचं योग्य उत्तर काय, जिल्हा अधिकारी. ऑप्शन क्रमांक C तुमचं बरोबर उत्तर आहे. तर क्रमांक आहे 32, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे, खालीलपैकी लोकसभा निवडणुकीसाठी लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोण काम पाहतात, हा प्रश्न विचारला होता. त्याचे योग्य उत्तर काय, जिल्हा अधिकारी. ऑप्शन क्रमांक B तुमचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय, माहितीचे अधिकार अधिनियम 2005 अनुने मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीचे जीवित व स्वातंत्र्य संबंधातील असल्यास किती वेळा देणे बंधनकारक आहे. जर 2005 अनुने जीवित आणि स्वातंत्र्य संबंधित असेल ते 48 तासात बंधनकारक आहे. तर ऑप्शन क्रमांक B तुमचं योग्य उत्तर आहे. जर ते 2000 जीवित आणि स्वातंत्र्यविषयी नसेल तर 30 दिवसात तुम्हाला माहितीचा अधिकार मिळणे बंधनकारक आहे. त्याचे योग्य उत्तर काय, 48 तास. ऑप्शन क्रमांक B. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 34, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे, भारत सरकारच्या वतीने दिले जाणारे शांतता काळातील सर्वोच्च शौर्य पदक कोणते आहे विचारलं होतं. तर भारत सरकारच्या वतीने जे शौर्य पदक आहे, सर्वोच्च शौर्य पदक अशोक चक्र आहे. ऑप्शन क्रमांक D तुमचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 35, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय, विश्वामध्ये दुसरा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला लोकसंख्या असलेला देश खालीलपैकी कोणता विचारला. तर ऑप्शन क्रमांक B भारत तुमचं बरोबर उत्तर असणार आहे. पहिला देशांचा क्रमांक लागतो चीन आणि नंतर भारत. ऑप्शन क्रमांक B तुमचं बरोबर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 36, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे, यापैकी कोणत्या कंपनीची सेवा अलीकडेच एक सॉफ्टवेअर अपडेटमुळे पूर्ण विश्वभरात काही तासासाठी ठप्प झाली होती. तर मित्रांनो आताचा हा लेटेस्ट प्रश्न आहे, त्याचे योग्य उत्तर आहे मायक्रोसॉफ्ट कंपनी काही तासासाठी बंद झाल्यामुळे अनेक विमानाची उड्डाणे देखील रद्द करण्यात आलेली होती. त्यानंतरचा आहे जीकेचा प्रश्न क्रमांक आहे 37, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे, यापैकी कोणत्या राज्यात देशाचे सर्वात लांब समुद्र किनारपट्टी आहे. तर कोणत्या राज्यात सर्वात लांब किनारपट्टी आहे, तर गुजरात. ऑप्शन क्रमांक B तुमचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 38, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, देशामध्ये प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडणार आहे. तर शक्तिपीठ महामार्ग नागपूर आणि गोवा या 2 शहरांना जोडणार आहे. ऑप्शन क्रमांक C तुमचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 39, एकदम सोपा प्रश्न विचारलाय, PV सिंधू हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे विचारलं होतं. तर ऑप्शन क्रमांक B बॅडमिंटन हे तुमचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 40, खालीलपैकी कोणत्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दल CAPF एकूण मनुष्यबळाच्या अनुषंगाने सर्वात मोठा आहे. तर मनुष्यबळाच्या अंगाने विचारलं होतं, तर ऑप्शन क्रमांक A CRPF हे तुमचं बरोबर उत्तर आहे. आपण आपल्या व्हिडिओमध्ये नेहमी होमवर्कसाठी एक प्रश्न देतो. तर प्रश्न क्रमांक 41 हा तुमचा होमवर्क आहे. यामध्ये कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 41 आणि त्याचं उत्तर लिहायचं आहे. यासाठी तुम्हाला एक हिंट देखील आहे, ज्या पोलीस दलानं 12 नक्षलवाद्यांना कंठस्थान प्राप्त केलं त्याचं नाव, हा देखील तुम्हाला प्रश्न विचारला आहे, त्याचं नाव आहे C16. तर मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. त्यानंतर JKचा पुढचा प्रश्न आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे, प्रश्न क्रमांक 42, यापैकी कोणत्याच जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही. तर याचं योग्य उत्तर आहे बालाघाट. ऑप्शन क्रमांक C तुमचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 43, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय, अहेरी हे ठिकाण कोणत्या नदी तीरावर वसलेले आहे. हा तुम्हाला प्रश्न विचारला होता. त्याचे योग्य उत्तर काय आहे मित्रांनो, प्राणहिता. ऑप्शन क्रमांक D तुमचं बरोबर उत्तर आहे.
त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 44, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेला आहे, गडचिरोली जिल्ह्यात बीनागुंडा धबधबा कोणत्या तालुक्यात आहे हा विचारला होता. तर मित्रांनो हा धबधबा भामरागड तालुक्यात आहे. भामरागड, ऑप्शन क्रमांक सी तुमचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 45, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत विचारलं होतं. तर गडचिरोली जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत श्री देवेंद्र फडणवीस आहेत. ऑप्शन क्रमांक डी तुमचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा पुढचा जीकेचा प्रश्न आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, गडचिरोली पोलिसांचे नक्षलविरोधी तुकडी C16 चे ब्रीद वाक्य काय आहे. त्याचे ब्रीद वाक्य देखील तुम्हाला विचारलं आहे मित्रांनो, वीर भोंग्या वसुंधरा, ऑप्शन क्रमांक सी तुमचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 47, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, यापैकी कोणत्या जिल्ह्याचे भारताचे अंकाशित जिल्हा कार्यक्रममध्ये समावेश नाही. तर कोणत्या जिल्ह्याचा अंकाशित जिल्हा कार्यक्रमामध्ये समावेश नाही. तर मित्रांनो वाशिम आहे, नंदुरबार आहे, गडचिरोली आहे, तर गोंदिया नाही. ऑप्शन क्रमांक बी तुमचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 48, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, यापैकी कोणते ठिकाण महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालय नाही. तर पोलीस आयुक्तालय कोल्हापूर येथे नाही. तर ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 49, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, कलेक्टर आंबा ह्या मुख्यतः खालीलपैकी कोणत्या तालुक्याशी संबंधित आहे. तर मित्रांनो हा सिरोचा तालुक्याशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक बी तुमचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 50, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे, यापैकी कोणती गडचिरोली पोलिसांचे नागरिकत्व उपक्रम नाही. तर नागरिकत्व उपकरण नाही असं विचारलं होता. तर ऑप्शन क्रमांक डी किरण हा तुमचा योग्य उत्तर असणार आहे. तर अशाच प्रकारे आपण संपूर्ण जीकेचे व्यवस्थित सोप्या भाषेमध्ये विश्लेषण पाहिलं आहे. यानंतर जेवढे काही पेपर झाले त्या पेपर्स देखील आपण विश्लेषण पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राइब करून ठेवा आणि साईडच्या बेल आयकॉनला ऑल करा, ज्यामुळे पोलीस भरतीची कोणती अपडेट आली, कोणत्याही पेपरचं विश्लेषण आलं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. जय